आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर। अतिक्रमणच्या नोटिसा दिल्याने भ्रष्टाचाराचे आरोप। माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा विरोधकांवर पलटवार। दम असेल तर रणजित पाटील यांनी माझ्या समोर निवडणूक लढवून दाखवावे, जाकीर सौदागर यांचे आव्हान। सद्दीवाल यांनी गावतळ्यावर अतिक्रमण केले होते, सौदागर यांनी विरोधकांचा घेतला समाचार। भ्रष्टाचार विरोधी कृती समितीमधील सर्वजण 2 नंबर धंदेवाले आहेत, सौदागर यांचा आरोप। किल्ला रोड, इमामबाडा रस्ता, समर्थनगर मधील व समाधीवर केलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी निवेदन देणार। ती बोलायचं बोलणाऱ्या पाटलाला अरे येड्या तू समर्थनगर मध्ये जाऊन आला का? बोलतो कसं? माहिती तर तुला कुठलीच नाही, चमच्याचं ऐकून बोलू नको येड्या। पाटलाला बोलतो, रणजित पाटलाला। तर माझं ओपन चॅलेंज आहे, 2 ते 4 महिन्यात नगरपालिका लागेल, तू उभा, तू माझ्या विरोधात तू उभा। जाकीर सौदागर संपवायचं तुला, स्वतः उभा, दुसऱ्याला उमेदवारी देऊ नको। की माझं ओपन चॅलेंज आहे रणजित पाटलाला। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। मन काढण्याची नोटीस दिल्याने भ्रष्टाचाराचे खोटे आरोप विरोधकांनी केले आहे। परंडा शहर 100% बंद नसताना बंद असल्याचं सांगणारे रणजित पाटील यांच्यात दम असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे। परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट संदीप पाटील, काँग्रेसचे ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी, MIMचे जमील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईच्या मागणीसाठी दिनांक 10 जुलै रोजी परंडा शहर बंद ठेवण्यात आलं होतं। परंडा नगर परिषदमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळत माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला। यावेळी सौदागर म्हणाले की तुम्ही अन्यायाविरुद्ध लढत असल्याचं म्हणताय तर किल्ला रोड, इमामबाडा रस्ता, तहसील लगतच्या 2 समाधीवर केलेलं अतिक्रमण व समर्थनगरमध्ये रोडवर केलेलं अतिक्रमण काढा व लोकांना न्याय द्या, अन्यथा सोमवारी निवेदन देऊन मी 10 दिवसात अतिक्रमण नाही काढल्यास मोठे आंदोलन करणार अशी माहिती यावेळी बोलताना सौदागर यांनी दिली। यावेळी सौदागर म्हणाले की आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात बोलणारे रणजित पाटील अंधारात आमदार तानाजी सावंत यांना पुणे येथे जाऊन भेटतात, याचा आमच्याकडे पुरावा असल्याचं खळबळजनक खुलासा सौदागर यांनी केला आहे। यावेळी वाजिद दखनी, श्याम मोरे, दिलीप रणभोर, सत्तार पठाण, संजय घाडगे, बच्चन गायकवाड, इरफान शेख, बबू जिनेरी, नासेर शेख, गोवर्धन शिंदे, रत्नकांत शिंदे, बालाजी खता, संतोष माळी, जगताप, ॲडव्होकेट संदीप शेळके, जुबेर दखनी, राहुल बनसोडे, जैनू शेख, स्वप्नील तळेकर, जावेद पठाण, शरीफ तांबोळी, पप्पू काशीद, शफी पठाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मी जी पत्रकार परिषद घेतली त्याचा विषय ही आहे की माझी राजकीय सुरुवात कधीपासून झाली सांगण्यासाठी घेतली। पहिली निवडणूक 2001 मध्ये लढलो, निवडून आलो। कुणाला वाटत नव्हतं की मी नगरसेवक होईल राजकीय नेत्यांना, म्हणून मी निवडून आलो। आता मी बिल्डिंग लावली असती त्यांना चिल्लर वाटत होतं। दुसरी निवडणूक 2006 मध्ये लढलो, निवडून आलो। तिसरी निवडणूक ज्या टायमाला 2011ची निवडणूक लढायची तयारी होती, सगळे राजकीय विरोधक एकत्र आले। याला आवरावं लागेल, याला आता आवरावं लागेल। सगळे एकत्र येऊन, सर्व पक्षी एकत्र येऊन माझ्या विरोधात एक उमेदवार दिला। 2011च्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार दिल्यानंतर सगळ्यात 2दा जी निवडून जे आलो मी, सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला असेल तर 2011 मध्ये आलो। तिसरी निवडणूक झाली। 2016 मध्ये नगर अध्यक्षाची निवडणूक लागली।
आणि अध्यक्षाची निवडणूकच्या आधी आरक्षण पडला, ते आरक्षण असं पडलं की सर्वसाधारण जनरल जागा पडली. त्या टायमाला ज्या दिवशी आरक्षण पडला त्या दिवशी माझे कार्यकर्त्यांनी बॅनर लावले की भावी नगराध्यक्ष. विरोधक म्हणाले याला मेंटल मध्ये नेऊन तपासावं लागेल. काय हरकत नाही. 6 महिने आधी ही बॅनरबाजी करून चॅलेंज करून निवडून आलेला मी एकमेव नगराध्यक्ष आहे. उमेदवार तर कुणी तयार ठेवू शकतात. 6 महिने आधी मी डिक्लेअर केलं की मी उमेदवार आहे आणि निवडणूक लढवली 2016 मध्ये. सगळ्यात जास्त मतांनी 2200 मतांनी परांड्या शहराच्या जनतेने मला निवडून दिलं. त्यानंतर विरोधक घाबरून गेले की जाकीर सौदागर आला कसं. फक्त यायचं कारण एकच आहे, माझ्या माग परांडा शहराचा मतदार जनता, गोर गरीब, शेतकरी, व्यापारी सगळे माझ्या पाठीशी असल्यामुळं हा निवडणूक 2016ची निवडून येण्यासाठी मला यांनी निवडून दिलं. परत 2016 ते 2021 पर्यंत मी नगराध्यक्ष राहिलो. नगराध्यक्ष असताना मी विरोधात होतो. महाराष्ट्रात माझी सत्ता नव्हती. मी भैयाच्या नेतृत्वामध्ये 2001 पासून 2021 पासून तर 2016 पर्यंत भैयाच्या नेतृत्वात मी 4 निवडणूक लढवलेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. 2016च्या नंतर आणि त्या पिरियड मध्ये त्या काळात फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. विरोधक त्या टायमाला मी म्हणाले की आता ही निधी कशी आणल आणि परांड्याचा विकास कसा होईल. तर आपले सगळे परांड्याचेच पत्रकार आहेत. सगळ्यात जास्त माझ्या आधी 2016च्या आधी जे झालेले नगराध्यक्षपेक्षा जास्त सगळ्यात जास्त निधी मी ह्यांना आणून लावली आणि परांड्या शहराचा विकास केला. त्यानंतर 2021 मध्ये निवडणूक लागली. या काळात मी भैया संघात होतो. सावंत साहेब निवडून आलेत. दोन 2021 मध्ये नगराध्यक्ष पद हा माझा गेला, काळ संपला. 2022 मध्ये महाराष्ट्राचे नेते माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांचा माझा संपर्क झाला. ती मला म्हणाले की भाई तुम्ही माझ्याकडे या, आपण परांड्याचा असा विकास करू की आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जी निधी आली नसेल एवढी निधी परांड्या शहराला आपण आणू. तर सावंत साहेबांनी ज्या टायमाला मी त्यांच्या जवळ गेलो त्यांनी 150 कोटी रुपये निधी परांडा नगरपालिकेला दिली. आज जी तुम्हाला कामं दिसते ती 150 कोटी मधली काम आहेत. तर सावंत साहेबांनी 150 कोटी रुपये निधी दिल्यानंतर विरोधकाचे पोटच जळा लागलाय. पोट जळण व्हायला लागली त्यांना की हा एवढी मोठी निधी एवढा विकास झाल्यानंतर आपलं कसं होईल. तर विरोधकाला माझंही म्हणणं आहे, जळण्यापेक्षा मी जी करतो माझ्यापेक्षा 10 पटीने तुम्ही जनतेचा फायदा करा, त्यांचा विकास करा, त्यांच्या सुखात जावा, त्यांच्या दुःखात जावा. पण त्यांना ती करता येत नाही, मी त्याला जबाबदार नाही. आणि सावंत साहेबांनी जी 150 कोटी निधी दिली तर सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली की ही बाई तुम्ही सगळं बघून ही कामं चांगल्या क्वालिटीची करून घ्यावा. आम्ही कामाची सुरुवात केली. समर्थनगर मधून समर्थनगर मध्ये जेव्हा काम करायच्या आधी मी तिथं फिरलो, बघितलं की समर्थनगर मधलं पाणी बाहेर कसं काढायचं.
जिथून पाणी निघतं ती मालकीची जागा आणि जिथून निघत नाही ती रस्ता. आम्ही अडचणीत आल्यानंतर तिथली जमदाडे कंपनी आहे, त्यांची जागा जमिनी प्लॉटी त्यांचेच होते. त्यांना बोललो की बाबांनो, ह्या एरियातलं पाणी काढायचं असेल तर तुम्हाला आम्हाला 2 फूट जागा द्यावा लागेल नाली काढायचं. त्यांनी मान्य केलं आणि 2 फूट जागा त्यांनी नाली करायसाठी समर्थनगर मधली जागा पाणी बाहेर काढायसाठी दिली. आज आमचं काम चालू आहे समर्थनगर मध्ये. विरोधक म्हणतात की ह्यांना कळत नाही, यांनी रस्ते सगळेच खांदून ठेवले. मला ती बोलायचंय बोलणाऱ्या पाटलाला, अरे येड्या, तू समर्थनगर मध्ये जाऊन आला का? बोलतो कसं? माहिती तर तुला कुठलीच नाही. चमच्याचं ऐकून बोलू नको येड्या. पाटलाला बोलतो, रणजित पाटलाला. नाल्याचं काम आणि तक्रार कशाची? रस्ते खांदून ठेवली. ती अशी येडे विरोधक आहेत आणि आम्हाला म्हणतात की ही येडे. दुसरं एक मला ती रणजित पाटलाला बोलायचंय, काम नाल्याचं चालू, रस्त्याचं नाव घेतलं. दुसरा विषय रणजित पाटलांनी म्हणलं की परंडा शहरामध्ये समर्थनगर मध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी एकतरी रस्ता त्यांनी एक रस्ते खोदून काम करावं. मला रणजित पाटलाला बोलायचंय की मार्केट मधून समर्थनगर मध्ये जायचं असेल आणि समर्थनगर मधून मार्केट मध्ये यायचं असेल तर एकच रस्ता आहे. तिथे एकच एंट्री व्हायचं तीच आहे, आत जायचं तीच आहे, बाहेर जायचं तीच. आता दुसरी अडचण अशी आली, ह्यांनी परवा आंदोलन केलं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. तर माझी ती अन्यायाविरुद्ध जी लढणारी जी समिती आहे, 5 पक्ष एकत्र येऊन, त्यांना एकच माझं म्हणणं आहे की समर्थनगर मध्ये जावा. लोक रडा लागले, राजकीय लोकांनी रस्ते हडप केले आणि ती खरे अन्यायाविरुद्ध लढणारे असले तर त्याने रस्ता मोकळा करून दाखवावा ही माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. हडप केले 10,000 गरीबावर अन्याय व्हायला लागला, गिरामींची लोक रडा लागले आणि शहराची लोक दाब देऊन त्यांना दादागिरी करत असेल तर जाकीर सौदागर सहन करणार नाही. त्यांच्या बाजूने खरं विरोधक म्हणून आणि खरं न्याय देणारा म्हणून ही जाकीर सौदागर सोमवारपासून रस्त्यावर निघणार आहे, ही ओपनपणे मी त्यांना चॅलेंज करतो. तिसरा विषय, जनतेच्या हितासाठी ती नूर चौधरी म्हणतोय. मी तर म्हणतो की नूर चौधरी वकील नाही, अर्धा वकील आहे. अरे बाबा, तिथं समाज आहेत 2 गोसाई समाजाची, त्याच्यावर तुझा अतिकार म्हणून तू न्याय द्यायला लागलाय दुसऱ्याला. ती काढ पहिले. आणि ती काढायसाठी मॅडम नोटीस दिली तर मॅडम भ्रष्टाचारी. मॅडमने त्यांना नोटीस दिली की तिथं 2 समाज आहेत गोसाई समाजाचे. माझ्या लहानपणी मी तहसीलदार साहेब तिथं नारळ फोडायला जायचे प्रत्येक गुरुवारी आणि मी ती नारळ खाण्यासाठी वाट बघत तिथं बसत होतो लहान. तर माझे वयाचे तर लय ह्याच्यात आहे का तुम्हाला माहिती तर काय? 2 समाज आहेत, 2 समाज आहे. न्याय देणारे हिंदू समाजाला अडचणी म्हणून म्हणणारे मंदिराला जायला, त्यांनी हे न्याय द्यावा. सोमवारपर्यंत रिकामा करून दाखवा. माझाही रणजित पाटलाला ओपन चॅलेंज आहे. दुसरा विषय, किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का? तुम्ही पत्रकार दाखवा मला, किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का? मॅडमने नोटीस दिली की मॅडम भ्रष्टाचारी. चौथा विषय, कुंभार घोडी बघितले ना तुम्ही? कुठे आहेत दीक्षित साहेब? तशी परिस्थिती होती तिथं. कशी होती? येत नव्हती. किती घाण होती. मी नगराध्यक्ष असताना मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेची जागा आहे. कुणी म्हणायची सध्यावरची. आणि अशी चर्चा होती की सध्यावाली शौचालय बांधायला जागा दिली. म्हणलं दिली असेल, राज्यकर्ते होते ती 40 वर्षापासून. ती जागा होती खरी नगरपालिकेची. ती कोण काढली असेल तर 1 मे मनीषा वळीपल्ली मॅडमने काढली.
तर मनीषा वडीपल्लेने मॅडमनी काढले, कुटीची जागा गेली, हे भ्रष्टाचारी आहेत. शब्बीर पठाणला नोटीस दिली किल्ला अतिक्रमणासाठी, भ्रष्टाचारी आहेत. मार्केटमध्ये, परंडा मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये जुन्या रस्ता जायला सगळं अतिक्रमण आहे, काढा म्हणून नोटीस दिली, भ्रष्टाचारी आहे. ह्यांचा एकमेव धंदा आहे, तहसीलदारने नाही ऐकलं की तहसीलदार भ्रष्टाचार, परंडा पोलीस स्टेशन पीआयने नाही ऐकलं की पीआय भ्रष्टाचार, पंचायत समितीची बीडीओ साहेबांनी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार, मुख्य अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार. मला ती समीर पठाणला सांगायचे, ती येड्याला 10 वर्ष आधी चौकशी करा म्हणलं. त्यांनी काय म्हणलं, 10 वर्ष आधीची ते तहसीलदार, मुख्य अधिकारी, इंजिनियर यांची 10 वर्ष आधीची प्रॉपर्टीची ना आताची वाढलेली प्रॉपर्टी चौकशी करा. तहसीलदार साहेबाला येऊनच पहिली ड्युटी आहे त्यांची, तहसीलदार झाली ती 10 वर्ष आधीच काय चौकशी करत. ती येड्याला ही सुद्धा माहित नाही की ती तहसीलदार कधी झाले. असे येडे विरोधक परंडत आहेत. आणि विनाकारण गाडगेने काय ऐकलं नाही की गाडगे भ्रष्टाचारी पैसे खाल्लाय, भाऊजीने ऐकलं नाही की ती भ्रष्टाचारी पैसे खाल्लाय. यांनी धंदा काढलाय की खरे परंडा शहराचे व्यापारी आणि जनतेला न्याय देणारे असतील तर मी जी म्हणलेलं ती चॅलेंज केलेलं आहे. समर्थनगर मध्ये पुढाऱ्यांनी हडपलेली रस्त्याची जागा ती मोकळी करून द्यावं. नूर चौधरींनी समाध्यावर अतिक्रमण केलेला ती मोकळा करून द्यावा. जमील पठाण नाही त्याला जमल्या म्हणतो, अरे जमल्या ती किल्ल्याला जाणार रस्ता मोकळा कर ना. तुझी लायकी बघ काय, तर किल्ल्याला जाणारे रस्ते तुला ड्युटी दिली, तू मॅडम भ्रष्टाचारी. हा, ती शब्बीर पठाण इमामबाद्याला जाण्यासाठी वाट आहे का, तुम्ही पत्रकार आहेत, तिथे नोटीस दिली की मॅडम भ्रष्टाचारी. आणि ही जी कृती समिती जी झालेली आहे सर्व पक्ष, ह्याच्यात तुम्ही निवडा, मी जी नाव घ्यायला हे लोक आहेत का नाही, नसतील तर मग सांगा. आणि ह्यांच्यापाशी ती 70 जेल मी 5 मीटर मिटवलेत त्याची, सारांशा बिचारा मेलं. पुन्हा ती सय्यद लोक जे लोकांनी घर इकलेत, इतकं व्याज त्याचं इकले नाही. त्याचा ती एक मामाचा पोर काय सक्का, त्याला सुद्धा माफ केलं नाही, मी पैसे भरले तुझे 2 लाख भरले नाही. अहो त्याचं तोंड बघा, मोकार फिरतंय का मोकार तसं दिसतंय ती बाहेर. अनुरूपाने म्हणतोय की आम्ही ह्याच्या विरोधात लढा लागलो, अन्याय विरोधात कुणाला म्हणतात, काल बंद झाला परंडा शहरामध्ये, यांनी बंद पुकारल्यानंतर परंडा शहर 100% बंद झालेलं नाही. 100% परंडा शहर बंद झालेलं नाही. आणि परंड्याची परता आहे ते कुणी लिहून बी लावलं तर परंडा बंद होतो. पण ह्यांना मी सांगतो, एकट्या जाकीर सौदागरच्या भेण्यापोटी रणजित पाटील जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणतोय, आरतुसा गाडी 7 वाजल्यापासून गावात फिरायला लागला होता, विनंती करत होता दान करा म्हणून, आणि आता म्हणतोय की व्यापाऱ्याने आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचा आभार मानतो. सकाळी 7 वाजल्यापासून फिरतो, मी बघतोय तिथं बसलेला आहे मी टिपू सुलतान चौकात. गाव बंद करा. काही लोक शटर हाताने वळलेत. लोकाला मी म्हणलं की काय भानगड आहे, तर त्यांनी म्हणले अध्यक्ष साहेब बंद करणं ही आमच्या मनापासून नाही, पण काय करावं, लंगेची खुदाडरी. व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे, आमच्या मनापासून ही गाव बंद करायची इच्छा नाही, पण काय करावं, लंगेची खुदाडरी. ही व्यापाऱ्याची प्रतिक्रिया. तरी काय हरकत नाही, ह्यांचं म्हणणं ही व्यापाऱ्या आमच्या पाठीशी आहेत. पाठीशी असलेले व्यापारी दुकाना कमीत कमी परंडा शहरात 2000 असतील. 2000 दुकानदाराचे 2000 व्यापारी लोक असतील. त्यांच्या निवेदनमध्ये 10 लोक व्यापारी होते का, मला दाखवा. 10 व्यापारी निवेदन देताना. अहो यांना खेड्याची लोक आणावं लागले, परंडा शहराची लोकच नव्हती ती मोटरसायकल रॅलीवर. आणि ही रणजित पाटील म्हणते बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना.
अरे तू स्वतः पाटील नवरदेव सारखं तर गाडीत गेलाय तू. तू अब्दुल्ला दिवाना का मी? तुलाच वाटत होतं बेगाना शादी मी अब्दुल्ला दिवाना. नवरदेव सारखं गाडीत गेलंय आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना महाग गाड्या घेऊन फिरवा लागल्या आणि 80% लोक त्याच्यात ग्रामीणची होती. 40 ते 50 लोक असतील 5 पक्षाचे परंडा शहराचे. आपलं आंदोलन कुठं आहे? ग्रामीण मध्ये नाही. आपलं आंदोलन परंडा शहरामध्ये आहे. मग तिथं परंडा शहराचे 1000-2000 माणसं दिसायला पाहिजे ना. त्यांचा पाठिंबा असल्यावर बंद तर त्यांनी उत्तर दिलं लंग्याचे खुदाटे रे म्हणून बंद केलं. आणि काही लोकांनी नाही केलं की बळच ओढायची 60 परंडा 100% झालेलं नाही. तिसरा विषय ती नूरजी चौधरी म्हणतोय की गाव तळ्यावर पदर खर्चानी पूल केला. अरे वकील तुला केलंय कोण वकील? मी म्हणतो चॅलेंज तुला वकील कोण केलंय? गाव तळ्यात पदर खर्चानी मी काय घरचं जहागीरदार आहे का? वर क्वार्टर आहे, वर क्वार्टर वकील माहितीच्या अधिकारात मागून घे, नाहीतर तुला अर्ध वकील जी म्हणत होते लोक खरंच अर्ध आहे. तिसरा विषय नूर चौधरीने म्हणलं पत्रकार परिषद मध्ये एक कामाचं बिल तर निघालं आणि रॉयल्टीच भरली नाही. ऐकली असं बिगर रॉयल्टी भरतं बिल काढलंय नगरपालिकेने. अरे येड्या बिगर रॉयल्टीचं चेकच निघत नाही. आधी रॉयल्टी कटतील परत चेक देतात गुत्तेदाराला. आणि मी वकील आहे. कशाचं वकील आहे? रॉयल्टी नाही भरता बिल काढलंय. तुम्ही बघा त्याच्यात असेल ती निसर्गाची मुलाखत. रॉयल्टी मी म्हणतो अगोदर कटती आणि नंतर गुत्तेदारात चेक देत. वाळूची रॉयल्टी भरलीच नाही मला चेक दिलं त्याला. ह्यांच्यावर कारवाई व्हायला. सगळे अर्धे माहितीची लोक आहेत. दुसरा विषय ती जी म्हणतोय ते दर महिना घन कचऱ्याचा 18 लाख रुपये बिल निघतंय. किती निघतंय? 18 लाख. ही माहिती घेतली का त्यांनी? नाही घेत. काय बोलायचं बोललं. अजून त्या घन कचऱ्याच्या एजन्सीवाल्याला टेंडर परवा झालेला आहे, त्याला दिलंय 13,25,000 रुपयाचा ठेका दिलेला आहे. किती फरक पडला? किती लाभाड आहेत ती? लाभाड आहेत का नाही त्यांचे? आरोपवर बोलायला लागलो मी. ती किती खरे आरोप घेतात. गावतळ्याचं पूल सहखर्चाने केलंय, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. परमिशन घेतलं नाही, त्याची वर क्वार्टर आहे. तुम्ही जाऊन बघावं पत्रकारांनी. परंडा ठेका स्वच्छता करण्यासाठी 13,25,000 टेंडर दिलेलं आहे. ते 18 लाख म्हणताय. 5 लाखाचा फरक आहे. परंडा शहरामध्ये 17,200 मतदान आहे. 200 तर लोक त्याच्या मागे राहावं. कालच्या आंदोलनमध्ये जनता तुमच्या मागे आहे ना. त्यांचा रोष आहे ना. जनतेचा रोष करणारा रोष जनतेची रोषच्या विरुद्ध लढावं लागले. जनता राहायला पाहिजे ना तिथं. यांना ग्रामीणची माहिती शहर हद्दीबाहेरची लोक आणावं लागले. तेव्हा त्यांनी मोटरसायकल रॅली काढली आणि ती मेघाना शादी में अब्दुल्ला दिवाना तिथं गाडीच्या खालीच उतरलं होतं. आणि ती म्हणताय की नगर अध्यक्ष येडा. अरे तू येडा आहे. माहिती घे. चमच्याचं ऐकून काय बी बोलू नको. एक जबाबदारी व्यक्ती आहे, जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. या नात्याने मी तुला बोलतो. तात्याबरोबर मी विरोधात राजकारण केलं. एकमेकाचे कट्टर आम्ही विरोधक होतो. पण एकमेकाला 8 दिवस दिसले नाही तर फोन करून विचारत तू कुठे आहे? मी म्हणायचं तुम्ही कुठे आहे? त्यांनी सुद्धा अरे तुझ्यावर भाषा मला केलेली नाही. तू करू नको. तुझे दुधाचे दात पडलेले नाही. माझी नादी लागून सौदागर आहे. तुम्हाला चॅलेंज करू नको. तर माझ्या अंगावर येऊन दाखव. शिंगावर घेतलंय. 2दा बोललेलं आहे. एकदा शरद पवार साहेब त्या सभात बोललोय आणि काल मुलाखतीमध्ये बोललोय त्या रणजित पाटलांनी. त्याला मी उघड चॅलेंज करतो. तू सौदागरच्या नादी लागू नको. अंगावर घ्यायचं आणि शिंगावर घ्यायचं एवढा सोपा नाही. आणि तुला खरंच मला अंगावर घ्यावं वाटतं आणि शिंगावर घ्यावं वाटतंय तर माझं ओपन चॅलेंज आहे. 2 ते 4 महिन्यात नगरपालिका लागेल. तू माझ्या विरोधात तू उभार. या सौदागर संपवायचं तुला. स्वतः उभार. दुसऱ्याला उमेदवारी देऊ नको.
की माझं ओपन चॅलेंज आहे रणजित पाटलाला. आणि ती म्हणते की मॅडम भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचार जी अधिकारी असतो, पत्रकार आहेत तुम्ही, यात सांगायची गरज नाही. भ्रष्टाचार अधिकारी भिवून राहतो का डेअरिंगने राहतो, याचं उत्तर मला द्या. तुम्हालाच विचारतो, भ्रष्टाचारी अधिकारी भिवून राहतो कुणाला बी, तो डेअरिंगने राहतो. भिवून राहतो. मग भिवून राहणारा माणूस ही 5-5 पक्षाचे लोक विरोधात गेले असते का त्यांचे? यांना 5 पक्षाला एकत्र यावं का लागलंय? की मॅडम भ्रष्टाचार करत नाही, फक्त यांना नोटीस काढ, ह्याला ही कर त्याला ती कर. ती जनतेला न्याय द्यायला लागली म्हणून मॅडम भ्रष्टाचारी. कुंभार बवळी 1.5 एकरची जमीन आहे, 1.5 एकर. कुणी म्हणू दे ती जागा कुणाची म्हणायची आपण. सध्देवलची जागा म्हणून असं नाव होतं, पाठी नव्हती पण एक चर्चा होती. बरोबर आहे. मी नगराध्यक्ष 2016 मध्ये 2021 पर्यंत झालो. मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेची जागा आहे. ती कोण काढली ही जागा? सिद्ध कोण लावलं? नगरपालिकेचे मनीषा ओलीपल्ले मॅडमनी. मग आता सध्देवल साहेबाचं डोकं नका फिरणार. मग करपी समिती काढायची, भ्रष्टाचार लावा मॅडमला. आपली जागा चालली कुटीची. चौकशी तर होणारच ना खऱ्या खोट्याची. ही विषय झाला सध्देवाल बरोबर. सध्देवालनी गाव तळ्यावर अतिक्रमण केलं होतं आणि लोकांना टपऱ्या मारून भाडा द्यायचा प्रयत्न करत होता. मॅडमनी सिद्ध करून दावले नगरपालिकेची जागा. आता जी तुम्हाला म्हणतो समर्थनगर मध्ये जी रस्ते हडप केलेले पुढारी, लय मोठे पुढारी आहेत ती रणजित पाटील आणि जी 5 पक्षाची जी एकत्र आले ना, यांनी न्याय मिळवून द्यावा. सगळे ग्रामीणची लोक राहतात त्याचा आणि त्यांना दबाव टाकून हे रस्ते बंद केलेले. एक व्यक्ती असा आहे की बिचारा 1.5 फुटाचा रस्ता त्याला घरी जायला. काय करायचं ते? अचानक त्याच्या घरी कधी कुणी आजारी झालं, शिरेस झालं तर गाडी कुठून आणायची? न्याय द्यायला निघाले ना तुम्ही. मी पाठवतो पाटील तुमच्या घरी उद्या, त्या माणसाला ते रस्ता मोकळा करून द्या. आणि ही भाषा तुम्ही करायला लावली मला. ही भाषा मी कधीच केली नाही. मी कोणाला भाऊ म्हणतो, कोणाला पाटील म्हणतो, कोणाला साहेब म्हणतो. पण ही भाषा रणजित पाटील तू करायला लावली, एवढं ध्यानात ठेव. अजून तुमच्या ह्याच्यात बी तशीच परिस्थिती आहे. कोटला मैदानामध्ये बी बाहेर निघायला पाणी रस्ता नाही. सोनोनीची जागा घेतली आम्ही, सोनोनीची पाणी काढायला. सगळे ग्रामीण मधले, तिथं यादीत नाव सुद्धा नाही त्या एरियात लोकांची. गावात त्यांना न्याय द्या ना. तुमच्या कामाला येतात जिल्हा परिषदला, रस्ता मोकळा करून द्या ना. आम्ही दमणार नाही, आम्ही गपचूप बसणार नाही अन्याय विरुद्ध. मग ते अन्याय नाही का? हो साहेब, अन्याय नाही का ती? तुम्ही पत्रकारात पर्यंत जाऊन बघा. माझी बैठक झाल्यानंतर, पत्रकार परिषद संपल्यानंतर, आणि ती जमील पठाण मस्त एवढी मोठी दाढी, डोक्यावर टोपी, खालीवर जुब्बा, काळ्या आमची मस्जिद आहे सोनारी करमाड रोडला आहे. बघितलं असेल तुम्ही पवार कॉम्प्लेक्स समोर. तिथं 2 गाड्या आहेत. 2 या मस्जिदीचे काहीतरी भाडा येईल म्हणून खर्च निघाला. 2 गाड्या झाल्यानंतर ती गाड्याला मागणी झाली 10 जणांची, द्यायचे 2 जणाला. तर ही गपचूप मध्ये ती मागणार म्हणतो मला काय देणार गपचूप सांग. असलं तर नीच माणूस आहे. लोकांना म्हणतंय की प्रशासनची दलाल आहे. अरे भाड्या, तो आधी तू काही बघ. परवा रजिस्टर ऑफिस मध्ये 31,000 रुपयाची मागणी केली यांनी मला द्या म्हणून. ती जमील पाटील आणि मी मावलाना, आवार पट्टे मावलाना. हा, यांचे सगळ्याचे धंदे, याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळ्याचे व्याज धंदे आणि दारूचे धंदे ह्यांचे आहेत. रणजित पाटलाचे महागा जीबी आहेत. 70 पटान व्याज धंदा, कुणाचे चक्र्याचे धंदे, कुणाचे दारूची दुकानं आणि तेही करतात. अहो तळेकरची जागा खाल्ली, कुठं आहे ती? किती गुंठे खाल्ली होती तुझी? तुझी पहिली किती खाल्ली इकडे येऊन सांग. घाटपाटाने खाल्ली. ही समितीत आहेत ती लोक. किती खाल्ली?
दाटी द्यायची घरी येऊन 13 गुंठे जागा फक्त व्याजात खाल्ली, व्याजात 13 गुंठे जागा ती माझी आता कॉम्प्लेक्स आहे. द्यायची घरापाशी येऊन कॉम्प्लेक्सवरची 13 गुंठे जागा कोणी खाल्ली ह्याच पटाणाने. आणि हीच म्हणतात की आम्ही न्यायाविरुद्ध लढा लागलो. ह्यांना न्याय घ्या ना, ती झालं तर झालं. ज्या टायमाला ही लोक माझ्या संपर्कात आली, मी कॉम्प्लेक्स बनवलं, माझ्या कॉम्पोनेस्टला चिटकून परत 4 गुंठ्याचा कंपाऊंड मारला होता त्यांनी. त्याच पटाणाने मारला होता की नाही? कोण काढला ती? मी काढला जाऊन. मी अन्याय होऊ देणार नाही म्हणून जाकीर सौदागर असा आहे. आणि तुम्हाला आज सांगतो, सोमवार पासून किल्ल्याचा रस्ता, इमामबाड्यावर जाणारे झालेले कामावरचं अतिक्रमण, भाजी मंडईवर जाणाऱ्या रस्त्यावर झालेला अतिक्रमण, नूर चौधरींनी समाध्यावर केलेलं अतिक्रमण आणि समर्थनगर मध्ये जाण्या येण्यासाठी रस्ते हडप केलेला अतिक्रमण पुढाऱ्यांनी, ह्याच्यासाठी सोमवारपासून मी निवेदन देऊन तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, परांडा नगर परिषद ह्यांना सगळ्याला देणार आणि त्यांना फक्त 10 दिवसाचा वेळ देणार. 10 दिवसाच्या आत कधी निघाला नाही तर माझं बी आंदोलन बघा. पण परांड्याची माणसं राहते, भाड्याचे ग्रामीण मधले नाही. ह्यांची लायकी तुम्ही शान मी बोलते नाही का, हिंदी बोल आहे, नाक कधी दुखी आवा भोग बाकी आहे. अरे चांगला बोला, पत्रकार मी परांड्याचीच आहे. हा, तुम्ही असं केलं, मला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिली, व्यापाऱ्याचे आभार. अरे व्यापाऱ्यांनी मला म्हणले लंगेचे खोदाड्यारे बोलले, व्यापाऱ्यांनी साथ दिली, कधी मान्य केला असता मी, कधी गेला असता. त्या बंद केलेल्या व्यापाऱ्यांनी निवेदन द्यायला त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे होते का? तुम्ही पत्रकार होते, सगळे होते का? नसले तर माझे पैसे किली पटावतो तुम्हाला. 50 लोक होते परांड्यातले, व्यापारी नव्हते. न्याय देणार आहेत का? त्यांच्याच घरातले 50. तुम्ही मला बोला, परांडा पोलीस स्टेशनच्या राऊंड मध्ये 12च्या नंतर राऊंड मध्ये कधी चुकीचं माणूस असेल काहीतरी घडवणारा आणि पोलिसाची गाडी समोर आली, काय करतो ती? पोलिसांनी उभं केलं तर तो मामा तरी करल, घाबरून तरी बोलल, पळून तरी जाईल. आणि त्याच्यानंतर पुढे गेलेला दुसरा माणूस भेटतोय त्यांना, ती खरा असतो, ती कुठेतरी गावाने उतरलेला असतो. आणि ती काय म्हणतो, अरे कुठे गेलता? साहेब बार्शीला गेलतो, प्रायव्हेट गाडीतून आलो, घरी चाललो. जा म्हणतात. असा विषय ते मॅडमचा आहे. चुकीचा आरोप आहे. यांनी ही जी आरोप आहेत एकदम चुकीचे आहेत. ह्यांच्या फक्त 150 कोटी रुपये होम परांडा वाशीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी 150 कोटी रुपये आणलेत आणि चौकड विकासाची कामं चालू आहेत. फक्त जळून, भ्रष्टाचार नाही, काय नाही, फक्त जळून. ही फक्त आता आमच्यावर शेकायची तर त्यांच्यावर शेकलं मॅडमचं भ्रष्टाचार. त्यांचं जळण मॅडमवर नाही, आमच्यावर आहे. त्यांना वाईट वाटतंय. आमची 150 कोटीची कामं चालू आहेत. हा, आणि रस्ता एकच. आणि ते रणजित पाटील म्हणतोय की तिने मंदिराला जायला वाट ठेवली नाही. जाऊन तुम्ही तिघी भेटा तिथल्या लोकांना, तुम्हाला त्रास आहे का म्हणा, काम चालू आहे. अजून रस्त्याचं काम बी झालं नाही. अंतर्गत रस्ते लय आहेत, पण येण्या जाण्यासाठी समर्थनगर मध्ये एकच रस्ता आहे. आणि रणजित पाटील म्हणतो की मी परांड्याचा रहिवासी आहे. कशाचा रहिवासी? तुला रस्ता माहित नाही, तुला कुठलं काम चालू आहे ती माहित नाही, नाली चालू आहे का रस्ता चालू आहे. आणि तुम्हाला म्हणतो का बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, तू गाडीच्या खाली तरी उतरला का रे? हा, वराती चालली पुढे, नवर देऊन मागावर बँडवाले चालले. हा, आणि सगळे अन्यायकारक लोक आहेत ती करती समितीमध्ये. व्याज खाणारे, व्याज बट्टे करणारे, 2 नंबर धंदे, चक्र्या. तळेकरची जागा 13 गुंठे खाल्ली तर खाल्ली, त्याच्यानंतर 4 गुंठे जागा खायचा प्रयत्न करत होते. मी उभं राहिलो, मी तिथं. ही अन्याय होऊ देणार नाही. असं उभं राहून तुम्ही, तुम्हाला खरा अन्याय विरुद्ध लढणारे म्हणजे त्याला माहित नाही, तळेकरला माहित नाही मी उभारलेलं काढून फेकलेलं, त्याच्या आपारबारे काढून दिलं. जाकीर सौदागरनी कुठल्या अन्याय कुणाला म्हणतात? कुठल्या शेतकरी जमीन खाल्ली? कुणाचा गुंठा खाल्ला? यांचा दाखवू का?
यांच्या शाळेत अतिक्रमण, कुठलं ती गिरामीच्या बिचार काय सांगितलं. आणि माझ्यासारखा आला सांगायला जरा सांगा राव, मी बी त्यांचा निंदा. तसं जाकीर सौदागर नाही म्हणून रुततंय त्यांना. जाकीर सौदागर कुणालाच भेट नाही पोटायला, निंदाच नाही ना. बाकीचे न्याय देतात, सांगा देत असले तर. पत्रकार आहेत तुम्ही आणि तुम्ही खरं खोटी सगळी माहिती तुमच्याकडे असते. पुन्हा ती काय म्हणतात त्याला, नूर चौधरी म्हणते की परंड्या शहरामध्ये डुकराची वाढ झाली आणि 4000 डुकरं वाढली. 4000 डुकरं कुणाला म्हणते तो? गल्ल्या किती आहेत परंड्यात? हा, अरे येड्या, तू डुकरं मोजतो का? मालकीन आम्हाला जेवायला वेळ नाही, डुकरं मोजून सांगत असेल तर किती मोठा पुढारी येईल. धंदाच नाही दुसरा. आणि ती नूर चौधरीला मला एक विचारायचं आहे, तू या गाडीवर ड्रायव्हराची पगारी दिलीत का? तुम्ही या मिळून द्यायला उतरला ना रस्त्यावर, ड्रायव्हराची पगार दिलेत का? दुसरा विचारायचं नूर चौधरीला, बांधकाम केलं मिस्त्रीची मजुरी दिली का? तिसरा एक विषय विचारतो नूर चौधरी, अर्ध्या वकील हर्षी बसवणारा बार्शीचा माणूस होता, त्याचे पैसे दिले. पुरावे देतो मला विचार, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन मला चॅलेंज कर, मी तुला पुरावे देतो. आणि न्याय देणारा अजून दुसरा जे नेता आहे त्याला मला एकच बोलायचं आहे, माळी समाजाला न्याय द्या म्हणावं, पहिले शेजारचे त्यांचे पैसे द्या म्हणावं त्या माळी समाजाचे. आता तुम्ही पवित्र झालेत. रणजित पाटलाला म्हणतोय मी, माळी समाजाला न्याय द्या आणि त्यांचे पैसे द्या समाजाची. आणि रणजित पाटील म्हणतोय की 2020च्या ठेक्यात 11 महिन्याचा पगार मिळाला नाही मजुरांना. किती महिन्याचा? 11 महिन्याचा, बरोबर आहे. आणि बिल तर सगळं गिळलं, बरोबर आहे. त्याला मला उघड चॅलेंज आहे, 11 महिन्याचा पगार तर त्यांना कधीच मिळाला, पण त्या ठेकेदाराला अजून बिल मिळालेलं नाही. कशाला अर्धवट माहिती घेतो का चमच्याची? चमच्याचं ऐकू नको, स्वतःच ऐकून राजकारण कर, संपून जाईल. अरे दोनदा मला म्हणतोय अंगावरून का घेऊन तू सिंगावर घेतल्याशिवाय. सौदागर आहे मी, एवढा सोपा जाईल का सिंगावर घ्यायला? दम असेल तर अजून एकदा म्हणतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तू स्वतः उभार माझी विरोधात. तुझी माझा जनता आहे का माझी माझ्या जनता आहे? दाखवून देतो मी, दाखवून देतो, दाखवून. परत एकदा सांगतो की ती रणजित पाटलांनी कालच्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, त्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि माजी नेते तानाजी सावंत साहेब त्यांच्याबद्दल अशी भाषा केली अरे तुरेवर. अरे त्यांचं जी कात्र चहा पिसं ती झाडू मारतात सकाळी, ती कचऱ्याची तू बरोबरी करू शकत नाही. आणि अरे तुरे बोलतो का तू मंत्री? हा, पण ठीक आहे बोलला, पण तुला एक सांगतो मी, कॅमेरे तिथं आहेत. आमदार झाल्यापासून किती वर जाऊन आला तिथेही मला सांग, माझं चॅलेंज. विरोध करायचं तर मग खरं विरोध करायचं ना. किती बार गेला सावंत साहेबाला हात जोडायलाही सांग, त्याला विचारतो की नाही म्हणत असेल तर तुम्हाला कॅमेरे आणून देतो. आमदारची इलेक्शन झाल्यावरची गोष्ट सांगतो. अरे खोटा बोर्ड रिटून बोर्ड बोलायचं सोडा, जनता लई हुशार झालेली आहे. तुम्हाला बाजारात नेऊन विकलेली करायची नाही. तर ही जी विषय मी मांडलेले आहेत, नूर चौधरींनी गोसाई समाजावर अतिक्रमण केलेला सोमवारपासून नाही काढलं. आंदोलन असं होईल की तुम्ही कालचं बी आंदोलन बघितलं. पहिला विषय. दुसरा विषय, शब्बीर पठाणनी इमामबाड्याकडे जाणारे रस्त्याचं अतिक्रमण नाही काढलं तर सोमवारी निवेदन देण्यात येईल आणि त्याच्यानंतर असं आंदोलन होईल ही तुम्ही कालचं बघितलं त्याच्यापेक्षा 10 काय 50 पटीने मोठा. किल्ल्याला जाणारा, ती जमल्याला सांगतो, किल्ल्याला जाणारा किल्ला रोड कधी मोकळा नाही झालं अतिक्रमण. तिसरा विषय. चौथा विषय, भाजी मंडईला
जुन्या जाणारे आडवलेला रस्ता. 5वा विषय समर्थनगर मध्ये नामचीन पुढाऱ्याने गरीबावर अन्याय करून रस्ता हडप केलेला, ती कधी नाही निघाला. तर असं आंदोलन होईल ते परांड्यात कधीच बघितलेलं नसतं. ही मागण्या राहतील. ही मागण्या माझे सोमवारी मी निवेदन देणार. सोमवारच्या नंतर ही करणार. आणि रणजित पाटलाला जाता जाता ही सांगतो की माझे तात्याचे लई समान होते, पण तू चमच्याचा ऐकून काही भाषा करू नको, आरे तुरीची भाषा करू नको. मी जाकीर सौदागर आहे, अंगावर ये. आता शरद पवार घरी आला की ती म्हणते माझा मी पवार साहेबच झाला. ती पवार साहेब आहे. त्याला जेव्हा गरज होती भैयाला म्हणून घरी आली तुझी. आता आणून जागे बरं पवार साहेबाला तुझ्या घरात येतात ग भाऊ. आणि परवा फेडरेशनची निवडणूक झाली, भैया 4 चक्रा मारलेत त्याने. काळ बदलत असतो, काळ कायम राहत नसतो. कोणाचं माझा असो कोणाचं बी असो. त्याला परत जावं लागलं भैयापाशी, साहेब मला उमेदवारी द्या फेडरेशन. भैयाने 4 दिवस चांगला खेळवलं त्याला. भैया आहेत ती राहुल भैया बघतो, कार्यकर्त्याची बैठक घेतो. पुन्हा दिलं येण्याच्या हातात वाळा, जा घे दिलं तुला, झाला उपकार. तू येडा दुसऱ्याला येडा म्हणतो बरे. हा तर परांड्या शहरामध्ये भ्रष्टाचार त्यांचा आरोप असेल आणि आम्ही घेतलेले आरोप दोघांपैकी कुणाशी सिद्ध होते ती मला बघायचंय. नूर चौधरी केलं का नाही समाजावर पाटीकर म्हण. हा आमची लोकल नाही यायला लागला, अर्धी ना भावना दुखा लागली ना आमची, त्याच्या विरोधात मी लढणार. मी आर्थिक गोरगरीब समर्थनगर मध्ये गिरामीन मधले शहरातले नाही, त्यांच्यावर अन्याय नाही का? त्याचा रस्ता झाडात केल्यावर काय करेल ती गरीब? काय करणार आहे? त्यांच्या विरोधात मी उभा राहील. गिरामीन मधला कुठल्याही गल्ली बोळातला शिक्षक सोसायटी असो, समर्थनगर असो, विद्यानगर असो, तुमच्या माहितीत सांगतो कृष्णाईनगर असो, राधानगर असो, तुमच्या माहितीची अजून नरसिंहनगर असो, कुराट गल्ली असो, सोमवार गल्ली असो, आगरकरी गल्ली असो, कुठल्याही गल्लीत अन्याय झाला तर सगळ्यात अगोदर जाकीर सौदागर अन्याय विरुद्ध त्यांच्या बाजूने 100% उभा राहील. तुमच्यासारखा पुचकड मी पुढारी नाही. एवढा बोलतो. माझी पत्रकार परिषद संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना, जय भीम, सलाम, नमस्कार. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.